साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। शिवपाणंद रस्ते आणि शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख शरदराव पवळे तसेच राज्य समन्वयक दादासाहेब जंगले, रवींद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका कृती समितीच्या वतीने शेवगाव तालुक्यातील शिवपाणंद रस्ते आणि शेत रस्ते खुले करा या मागणी संदर्भात शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभागृहापासून शेतकऱ्यांनी भव्य दिव्य अशी रॅली काढून शेतीला रस्ता मिळाला पाहिजे, जय जवान जय किसान अशा घोषणा देत रॅली शेवगाव तहसील कार्यालयामध्ये पोहोचली। त्यानंतर 3 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी शिवपाणंद रस्ते आणि शेत रस्ते समितीचे प्रमुख शरदराव पवळे यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील रस्ते पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि लगेचच परिपत्रक काढलं आणि जाहीर केलं आणि तशा आशयाचं परिपत्रक शेवगाव कृती समिती यांना देऊन परिपत्रक जारी केलंय। त्या परिपत्रकानुसार भूमी अभिलेख आणि पोलीस संरक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नाहीये असं जाहीर करण्यात आलं। पुढील 4 महिन्यात तालुक्यामधील रस्त्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वी तालुक्यामध्ये गाव पातळीवर रस्ते ग्राम समित्या स्थापन केल्या जातील असे निर्देश देखील परिपत्रकामध्ये जारी करण्यात आलेत। महाराष्ट्र राज्य शिवपाणंद क्षेत्रस्था चळवळीच्या वतीने राज्यभर शेतकऱ्यांच्या शिवरस्त्यांच्या संदर्भात, पाणंद रस्त्याच्या संदर्भात, शेत रस्त्यांच्या संदर्भात जनजागृती अभियान, न्यायजन आंदोलन, जन आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती अभियान चालू आहे। आज श्रीगोंदा, नेवासा, शिरूर, पारनेर आदी तहसील कार्यालयांमध्ये आंदोलन चालू असताना मागील सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात शासन निर्णय आणला, आताच्याही सरकारने शासन निर्णय आणला, परंतु कुठल्याही सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही। याची फक्त जाहिरात होती। शेतकऱ्यांची गरज काय आणि शेतकऱ्याच्या मागण्या काय याचा विचार न करता शासन फक्त योजना राबवायचं काम करत आहे, याची फक्त जाहिरात होती, परंतु शेतकऱ्याची गरज काय, आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न तयार झालेला आहे। आज या ठिकाणी सरकार या ठिकाणी आपण चंद्रावर चाललोय, शहरामध्ये बुलेट ट्रेन येते। आज आपल्या शेतकऱ्याचं लेकरू शाळेत जाताना त्याला जाण्यासाठी इथं रस्ता नाही, त्याचं शिक्षण त्याचं व्हावं का नाही। आज शेतकरी गुलामगिरीच्या परिस्थितीने आज जीवन जगतोय, त्याच्या भविष्याचा, उज्ज्वल भविष्याचा विचार कोण करणार। आज सरकारने याला गांभीर्याने घ्यायला हवं। आज गावामध्ये शासन निर्णय आणला, परंतु त्याची अंमलबजावणी नाही। हायकोर्ट, औरंगाबाद हायकोर्टाने 60 दिवसाच्या आतमध्ये रस्ते खुले करण्याचे निर्देश दिलेले आहे, परंतु वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे शेतकरी येत आहेत, दळणवळण करतायत, नातू आजोबा येत आहेत, नातू येत आहेत, अजूनही तहसीलवर हेलपाटे मारतात। हे अधिकारी मात्र EC बसून आहेत आणि आज दळणवळणासाठी, शेतीसाठी यंत्रसामुग्रीशिवाय शेती करू शकत नाही। हार्वेस्टर असं, JCB असं, ट्रॅक्टर असं कसं शेतामध्ये न्यायचं। ब्रिटिश त्या काळामध्ये येऊन गेले, त्यांनी एक ब्रिटिशखाली नमरी हद्दनिश्चिती केल्या आणि आज हद्दनिश्चिती या ठिकाणी गायब झालेल्या आहेत। या नमरींचं हद्दनिश्चिती प्रत्येक गावोगावी शेत रस्त्यावर, नकाशावरच्या रस्त्यांच्या हद्दनिश्चिती व्हाव्या आणि शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न मिटावा। अनेक वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी नाही आहेत आणि त्या नोंदी तात्काळ लावण्यात याव्या आणि ज्या तहसील कार्यालयामध्ये जे रस्ता की प्रलंबित आहेत त्या शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न मिटावा। तहसीलदारांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा। मग राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, विरोधी, सत्ताधारी विरोधी या सर्वांनाही पत्रव्यवहार केलेला आहे। या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे। याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक कार्यालयावर आम्ही आंदोलन करत आहोत, जनजागृती करत आहोत। जर यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्याने घेतलं नाही तर आम्ही भविष्यात राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत। मंत्रालयावर या ठिकाणी शेतकरी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आमचे रस्ते बंद होत असतील तर सरकारचे रस्ते बंद केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय,
ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.